देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री जर एखाद्या गंभीर गुन्ह्यात अटक होऊन महिनाभर तुरुंगात राहिले तर त्यांचं पद आपोआप जाईल का? देशात असा कायदा येऊ शकतो का? आणि जर आला तर त्याचा सर्वाधिक परिणाम कोणावर होईल? विरोधक म्हणत आहेत हा कायदा भ्रष्टाचाराविरोधात नसून राजकीय विरोधकांना संपवण्याचा हत्यार ठरू शकतो. तर सरकारचं म्हणणं आहे की तुरुंगातून सरकार चालवणं लोकशाहीला शोभणारं नाही. नेमकं काय आहे 130वं घटनादुरुस्ती विधेयक? त्यात काय तरतुदी आहेत? विरोधक इतका विरोध का करत आहेत? आणि हे विधेयक मंजूर होणं सरकारसाठी इतकं सोपं आहे का? जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. देशाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात सरकार एक अत्यंत महत्त्वाचं आणि वादग्रस्त विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. याचं नाव आहे 130वं घटनादुरुस्ती विधेयक. गेल्या वर्षी या विधेयकाची प्राथमिक रूपरेषा समोर आली होती. त्यानंतर विरोधकांच्या आक्षेपामुळे ते संयुक्त संसदीय समितीकडे म्हणजेच JPC पाठवण्यात आलं. आता या समितीचा अंतिम अहवाल सरकारला दिल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाचा मूळ उद्देश सरकारच्या म्हणण्यानुसार अत्यंत स्पष्ट आहे. जर एखादा मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मंत्री गंभीर गुन्ह्यात अटक होऊन सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिला तर त्याने तुरुंगातून सरकार चालवू नये. अशा परिस्थितीत त्याचं पद रिक्त व्हावं अशी तरतूद या विधेयकात प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र विरोधकांनी याला तीव्र विरोध केला, कारण दोष सिद्ध होण्याआधीच एखाद्या लोकप्रतिनिधीला पदावरून दूर करणं हे संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं. समितीने काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे पद कायमचं रद्द करण्याऐवजी संबंधित व्यक्तीला पदावरून निलंबित करण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. म्हणजेच न्यायालयातून निर्दोष सुटल्यास त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या पदावर रुजू होता येईल. याशिवाय 5 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या प्रत्येक गुन्ह्याऐवजी फक्त निवडक गंभीर गुन्ह्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांनाच हा कायदा लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. म्हणजेच कोणत्याही साध्या गुन्ह्यावर ही कारवाई होणार नाही. सरकारचं म्हणणं आहे की लोकशाही व्यवस्थेत तुरुंगातून सरकार चालवणं योग्य नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं होतं की लोकप्रतिनिधीला अटक झाली म्हणून त्याचं पद जाणार नाही, पण जर त्याला सलग 30 दिवस जामीन मिळाला नाही आणि तो न्यायालयीन कोठडीत राहिला तर प्रकरण गंभीर असल्याचं मानलं जाऊ शकतं. सरकार आपल्या भूमिकेचं समर्थन करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही सेथिल बालाजी यांच्या प्रकरणांचाही उल्लेख करत आहे. अटकेनंतरही ते पदावर कायम राहिले होते. अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठीच हा कायदा आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. मात्र विरोधक याला पूर्णपणे वेगळ्या नजरेतून पाहत आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, DMK सह अनेक पक्षांचा आरोप आहे की केंद्र सरकार आधीच ED, CBI आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी नेत्यांवर कारवाई करत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. अशा वेळी हा कायदा लागू झाला तर विरोधी पक्षातील मुख्यमंत्री, मंत्री किंवा नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांना 30 दिवस तुरुंगात ठेवणं आणि त्यांचं पद काढून घेणं अधिक सोपं होईल. AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही यावर गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते नव्या फौजदारी कायद्यामुळे पोलिसांना अधिक काळ कोठडी मागण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढू शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तर हे विधेयक म्हणजे राजकीय सूड उगवण्याचं नवं हत्यार असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते विरोधी पक्षांचे सरकार अस्थिर करण्यासाठी आणि त्यांच्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठीही सोपं नाही, कारण ही घटनादुरुस्ती असल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमत आवश्यक आहे. सध्या NDAकडे स्वतःच्या बळावर तेवढं संख्याबळ नाही. त्यामुळे सरकारला इतर पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे किंवा काही पक्षांनी मतदानावेळी सभात्याग करावा अशी रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकूणच पाहिलं तर सरकार या विधेयकाला प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकशाही शुचितेचा भाग मानत आहे.
तर विरोधकांच्या मते हा कायदा राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यामुळे संसदेच्या आगामी अधिवेशनात या विधेयकावर जोरदार संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. आता हे विधेयक नेमक्या कोणत्या स्वरूपात संसदेत येतं, संयुक्त संसदीय समितीच्या किती शिफारसी स्वीकारल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारला आवश्यक बहुमत मिळतं की नाही यावर देशाचे लक्ष लागलं आहे. कारण हा कायदा मंजूर झाला तर भारताच्या राजकारणात लोकप्रतिनिधींच्या घटनात्मक अधिकारांबाबत एक मोठा बदल घडू शकतो. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आझाद मराठी.